धाकट्या भावानं आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून थोरल्या भावानं त्याच्यासह अन्य 2 जणांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे। सोनीपत मधल्या राई तालुक्यातल्या बिंदोर्ली गावात आंतरजातीय विवाहावरून नाराज झालेल्या थोरल्या भावानं धाकटा भाऊ, त्याची पत्नी आणि लहान पुतण्याची हत्या केली। घटनेनंतर आरोपी त्याच्या वडिलांना धमकी देऊन फरार झाला। या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या पथकानं घटनास्थळी पोहोचून पुरावे जमा केले। वडिलांच्या तक्रारीवरून मुलाच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात वडिलांनी त्याच्या थोरल्या मुलावर हत्येचा आरोप केला आहे। लहान भावानं आंतरजातीय विवाह केल्याने थोरला भाऊ नाराज होता। याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। बिंदोरोली गावातील धर्मवीर आणि कुंडली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यांना मनदीप आणि अमरदीप वय 28 ही 2 मुलं आणि 3 मुली आहेत। तिन्ही मुलींचा विवाह झाला आहे। धाकटा मुलगा अमरदीप सोनीपत मधल्या अतिरिक्त उपयुक्त कार्यालयात मानवी माहिती आणि संसाधन विभागाच्या कुटुंबीय ओळखपत्र शाखेत कार्यरत होता। अमरदीपचा 3 वर्षांपूर्वी भैसवाल कलान गावातल्या मधुशी वय 25 प्रेमविवाह झाला होता। या दाम्पत्याला 3 महिन्याचा शिवम नावाचा मुलगा होता। मनदीप अविवाहित आहे।